हाय फ्रेंड्स, तर तुम्हाला देखील दातांच्या समस्या असतील, म्हणजेच दात पिवळे होणे, दात किडणे किंवा हिरडी सुजणे किंवा तोंडातून दुर्गंधी येणे, तर अशा पद्धतीचे कोणतेही दातांचे तुम्हाला समस्या असतील, तर आज आपण खूप छान असा एक होममेड सोल्युशन या दातांच्या समस्यांवर पाहणार आहोत. तर एकदम घरातीलच साहित्य वापरून आपण हे आजचं सोल्युशन पाहणार आहोत, आजचा हा उपाय पाहणार आहोत. तर तुम्हाला देखील दातांच्या समस्या असतील तर हा उपाय तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. याच्या 1-2 वापरातच तुमचे दातांचे प्रॉब्लेम जे आहेत ते पूर्णपणे बंद होतील. चला तर उपायाला सुरुवात करूया. तर या उपायासाठी सुरुवातीला तर मी इथं एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर आलं जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता या खिसणीच्या साहाय्याने आपल्याला हे जे आलं आहे ते खिसून घ्यायचं आहे. आपल्याला या उपायासाठी आल्याचा रस पाहिजे आहे. तर खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे. तुम्हाला देखील दातांच्या समस्या असतील तर नक्की ट्राय करून पहा. याच्या 1-2 वापरातच तुमचे जे समस्या आहेत त्या तुम्हाला बंद झालेल्या दिसतील. तर अशा पद्धतीनं हे आलं जे आहे ते व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा आता रस काढून घ्यायचा आहे. आणि आपले असे छान छान छोटे छोटे घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आणखीन कोणाला तुमच्या परिवारात मित्रमैत्रिणींमध्ये दातांच्या समस्या असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ पाहता येईल आणि त्यांना देखील हा घरगुती उपाय समजेल, जेणेकरून त्यांचा देखील त्रास कमी होईल. तर अशा पद्धतीनं मी आलं जे आहे ते खिसून घेतलेलं आहे. तर आता मी एका गाळणीच्या साहाय्याने या बाउलमध्ये ह्या आल्याचा रस जो आहे तो काढून घेणार आहे. खूप इफेक्टिव्ह, खूप असरदार असा हा घरगुती उपाय आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीनं मी व्यवस्थित ह्या आल्यातून त्याचा रस जो आहे तो काढून घेतलेला आहे. तर अंदाजे 1 ते 1.5 चमचा हा आल्याचा रस असेल. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं आल्याचा रस जो आहे तो काढून घ्या. आलं हे दातांच्या क्लिनिंगसाठी, दात पांढरे करण्यासाठी, तसेच दातांना जर हिरड्यांना जर सूज आली असेल तर ते कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडते. त्यानंतर मी यात एकदम चिमूटभर असं सेंधव नमक घेणार आहे. सेंधव मीठ आहे हे. तुमच्याकडे जर सेंधव मीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमचं साधं मीठ जे घरात वापरता स्वयंपाकात ते देखील घेऊ शकता. सेंधव नमक तुम्हाला कोणत्याही किराणा माल स्टोअरमध्ये भेटून जाईल. त्यानंतर यात मी लिंबूचा रस घालणार आहे थोडा. तर आता हे लिंबू, मीठ आणि आल्याचं जे मिश्रण तयार झालेलं आहे हे दातांच्या सर्व समस्यांवर खूप जास्त प्रमाणात फायदा करणार आहे. यात अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीफंगल, कॅल्शियमयुक्त किंवा विटॅमिन सी हे खूप जास्त प्रमाणात गुणधर्म असतात, ज्यामुळे दातांच्या समस्या आहेत, जे दातांना पिवळेपणा आलेला आहे तो देखील कमी होणार आहे. तसेच हिरड्यांची सूज देखील कमी होणार आहे. तर लास्टला मी यामध्ये थोडीशी आपण कोणती टूथपेस्ट यूज करतात ती यात थोडीशी घालायची आहे आणि एका ब्रशच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे वापरायचं कसं, तर तुम्हाला असंच या ब्रशच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून डायरेक्ट तुम्ही तुमच्या दातांवरती अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून तुम्ही जसे नेहमी रोज सकाळी दात घासता त्या पद्धतीने तुम्हाला हे दात घासायचे आहेत. तर हा उपाय जो आहे तो तुम्हाला आठवड्यातून 1 ते 2 वेळा नक्की ट्राय करायचा आहे. तुम्ही हा एकाच वेळी तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी देखील बनवू शकता. तर अशा पद्धतीनं असा आपण आज दातांच्या सर्व समस्यांवर खूप जास्त गुणकारी 100% रिझल्ट असणारा असा हा घरगुती उपाय पाहिलेला आहे.
तर तुम्ही नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट देखील मला काय येतो ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का, ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.